काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे या प्रभागातील उमेदवार सन्मान्य आमचे तरुण तडफदार सहकारी विनायकजी रोपणर, आमच्या भगिनी सन्मान्य वृषाली धनंजय पाटील, आमच्या भगिनी सन्मान्य आसमा शहानवाज फकीर आणि आपल्या प्रभागाचे ज्येष्ठ नेते आणि माजी नगरसेवक आणि या प्रभागाचं नेतृत्व करणारे सन्मान्य आदरणीय मनगू आबा सरगर, इथे उपस्थित असणारे या सर्व उमेदवारांच्या प्रचारासाठी आवर्जून आलेले राज्याचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, वाळवा मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे माजी मंत्री आदरणीय जयंतराव पाटील साहेब, ज्यांनी नुकतंच आपलं मनोगत व्यक्त केलं, हे आपले जिल्ह्याचे माजी खासदार सन्मान्य विशालदादा पाटील, थांबू का बोलू? अजान चालू ना, थांबू ना, थांबू ना, थांबू ना. स्टँड बोलू झालं झालं का? वरचं तुटा लागले नाही ते निघलेलं कटवच्या वरतच ना तो. हा मग मी हे करतो. झालं बोलू त्याला बोलू ना. पाहिजे त्याला हा फरक आहे काँग्रेस पक्षामध्ये आणि भाजपमध्ये. हेच जर भाजपचं व्यासपीठ असतं तर ते थांबले नसते, लक्षात ठेवा. बरोबर की नाही? हाच फरक आहे आपल्यात. काँग्रेस राष्ट्रवादीची आम्ही सगळी मंडळी ही अशा संस्कारातली आम्ही मंडळी आहोत की आम्हाला पूर्वीपासून आमच्या वडीलधाऱ्यांनी, आमच्या पूर्वजांनी, आमच्या राजकीय पक्षाच्या विचाराने हे संस्कार दिलेले आहेत की आपल्याला प्रत्येक जाती धर्मातल्या माणसाचा सन्मान आणि आदर या ठिकाणी करायचा आहे. ह्या संस्कारातनं आज मी आणि जयंतराव पाटील साहेब या व्यासपीठावर खरं तुम्हाला विनंती करायला आलो आहे. खरं तर जयंतराव पाटील साहेबांचं मार्गदर्शन आपण सर्व ऐकणार आहात. येणाऱ्या 15 तारखेला महानगरपालिकेच्या अत्यंत महत्वाच्या निवडणुकीला आपण सर्वजण सांगलीचे नागरिक म्हणून सामोरे जाणार आहोत आणि सांगली शहराचे नागरिक म्हणून, प्रभाग 9चे नागरिक म्हणून आपलं मतदान करून आपला आवाज उठवणारे, आपल्यासाठी लढणारे, महापालिकेच्या माध्यमातून आपल्या प्रभागामध्ये विकास खेचून आणणारे आणि आपल्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारे असे चांगले नगरसेवक आपल्याला 15 तारखेला त्यांना मतदान करायचं आणि 16 तारखेला त्यांना निवडून द्यायचं. आज आमचं पॅनल जर तुम्ही पाहिलं तर ज्येष्ठ नेते आदरणीय मनगू आबा सरगर सारखी मंडळी या पॅनलमध्ये नेतृत्व करतायत आणि मनगू आबांच्या माध्यमातून त्यांच्या जोडीला सर्व जाती धर्मातील आदरणीय आमच्या फकीर वहिनी असतील,
आदरणीय आमच्या पाटील वहिनी असतील आणि आमचा तरुण तडफदार सहकारी विनायक रुपनर असेल, ही अशी सगळ्या आज वेगवेगळ्या जाती धर्मातील माणसं ही या पॅनल मधली आज चांगले उमेदवार देण्याचं काम आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपल्यासाठी केलेलं आहे. खरं इथं आमच्या मोठ्या संख्येने भगिनी बसलेल्या आहेत. मला कल्पना आहे की संध्याकाळची वेळ आपल्या स्त्रियांसाठी, आमच्या माता भगिनींसाठी अत्यंत महत्वाची असते. घराची जबाबदारी असते. घरात जी इतर मंडळी असतात त्यांचं जेवणाचं व्यवस्था आपल्याला करायची असते. महत्वाची टीव्ही सिरियल असते. आता ती बुडवून तुम्ही आमच्यासाठी बसलाय म्हणून तुमचं मनापासून आभार मानतो. हे सांगण्याचा हेतू असा की आज जरी आजची सिरियल बुडली तरी आपण एका महत्वाच्या कारणासाठी हे बुडवतो हे लक्षात ठेवा. कारण पुढच्या 7 दिवसात तुमच्याकडे अनेक लोक येतील. या सत्ताधारी पक्षाचे काही लोक येतील. अशा जशा सभा आज आम्ही घेतलेल्या तसे ते सुद्धा सभा घेतील. त्यांचे उमेदवार येतील. तुम्हाला तात्पुरतं काहीतरी आमेश दाखवतील आणि सांगतील की देशात आमची सत्ता आहे, राज्यात आमची सत्ता आहे आणि म्हणून महानगरपालिकेमध्ये सुद्धा आमच्या भाजपची सत्ता ही तुम्ही या ठिकाणी आणा, म्हणजे 9 नंबरच्या प्रभागात आम्ही विकास खेचून आणू. त्यांचा काही संबंध नाही. सांगलीचे नागरिक म्हणून तुम्ही टॅक्स भरत आहात. सांगलीचे व्यापारी सेस भरत आहेत. सांगलीचा विकास हा कोण करेल तर सांगलीची सर्वसामान्य जनता आणि तुम्ही निवडून दिलेले नगरसेवक हे सांगलीचा विकास करतील, हे मला या ठिकाणी ठाम सांगायचं. साहेब, मी परवा मला असं कुणीतरी सांगितलं की भाजपची इथं सभा झाली आणि भाजपच्या एका नेत्याने म्हणे त्या सभेत असं वक्तव्य केलं की भाजपने दिलेल्या लाडक्या बहिणींना पैसे चालतात परंतु तुम्हाला आमचे उमेदवार चालत नाही. अरे पैसे काय तुमच्या खिशातले? हे काय पैसे यांच्या खिशातले देत नाहीत. महाराष्ट्रामध्ये जे महाराष्ट्रातले सर्वसामान्य लोक आहेत, जे टॅक्स भरतात, जे महाराष्ट्रातले शेतकरी, कष्टकरी, कामगार असतील, उद्योगपती असतील, सर्व जी कष्टाने पैसे कमवतात आणि राज्य सरकारच्या तिजोरीत जे टॅक्सच्या माध्यमातून पैसे भरतात, ते टॅक्स जो महाराष्ट्राचं उत्पन्न मिळतो ते महाराष्ट्राची जबाबदारी असते त्या सरकारची की ते पैसे योग्य पद्धतीने त्याचं वितरण करायचं. लाडक्या बहिणींना पैसे दिले जातात ते महाराष्ट्राच्या जनतेकडनं घेऊन परत तुम्हाला दिले जातात. परंतु हा त्यांना अधिकार आहे का पैसे दिल्यानंतर असं म्हणण्याचा की आता तुम्हाला भाजपचे उमेदवार आम्ही कसे का, म्हणजे तुम्ही उद्या गुंड दिली तरी आमच्या बहिणींनी स्वीकारायचे का? हे गुंड चालतील तुम्हाला? मला सांगा. या सांगली शहरामध्ये, इथं या जिल्ह्यामध्ये स्वर्गीय वसंतदादा, स्वर्गीय राजाराम बापू, स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब अशा अनेक लोकांचा एक विचारांचा वारसा आहे ज्यांनी या जिल्ह्याला महाराष्ट्राच्या नकाशावर नेलं. हे करत असताना इथं गुंडगिरी कधी नव्हती. या सांगली शहरातल्या तरुण पिढीला कधी नशेखोर होऊन देत नव्हतं. परंतु आज महाराष्ट्रामध्ये किती कायदा व्यवस्था बिघडलेली आहे की आज सांगली शहरामध्ये तरुण पिढी कुठल्या दिशेने चालले हे माझ्यापेक्षा तुम्हा सर्वांना अधिक चांगलं माहिती आहे. मग हे रोखण्याची जबाबदारी कुणाकडे? आज ती राज्य सरकारची, केंद्र सरकारची, ती या ठिकाणी बसलेल्या आमदारांची आहे. आणि इथं गेले अनेक वर्षांपासून जे सत्ताधारी म्हणून स्वतःला म्हणतात त्या लोकांची ही जबाबदारी. आणि म्हणून आपल्या सर्वांना मला सांगायचंय की प्रभाग 9 आमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. मध्यंतरी एक कार्यक्रम झाला. राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा एक अत्यंत भव्य आणि दिवा पुरस्कार या ठिकाणी पुतळा इथे उभा करण्यात आला. ठीक आहे, राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सांगली शहरातल्या लोकांनी त्यांना निमंत्रण केलं, त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं. अरे पण नुसतं फित कामणं वेगळं आणि त्या पुतळा उभा करण्यामागे ज्यांनी कष्ट घेतले ते मनगू आबा सरबराज या ठिकाणी व्यासपीठावर बसलेत, हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून या सगळ्या लोकांना आपल्याला नम्रपणे विनंती आहे की आज इथे आमच्या फकीर बहिणी असतील, आमच्या पाटील बहिणी असतील आणि आमचा विनायक रुपनर असेल, एक तरुण तडफदार कार्यकर्ता जो सातत्याने तुमचा आशीर्वाद घेऊन गेल्या अनेक वर्षांपासून इथं सामाजिक कार्यामध्ये सक्रिय आहे, असा एक तरुण कार्यकर्ता विनायक रुपनरच्या माध्यमातून सुद्धा आम्ही या ठिकाणी दिलाय. आदरणीय पाटील वहिनी असतील, आदरणीय या ठिकाणी फकीर वहिनी असतील, त्या दोन्ही कुटुंबांचं गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या सर्वांची एक जिव्हाळ्याचं नातं राहिलेले. आज त्यांच्या या ठिकाणी कुटुंबातले सदस्य सुद्धा सातत्याने आपल्या सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होऊन इथले प्रश्न सोडवण्याचं काम करतायत. आणि म्हणून आपल्या सर्व लोकांना मला सांगायचंय की 9 नंबरचा प्रभाग हा मला, विशालजी पाटील असतील, आदरणीय जयंतराव पाटील साहेब असतील, आम्हा सगळ्यांना महत्वाचा आहे. आणि मला खात्री आहे
की ज्यावेळी 16 तारखेला या ठिकाणी निकाल निघेल त्यावेळेस 9 नंबरच्या आमच्या सर्व उमेदवारांना तुमच्या आशीर्वादाच्या माध्यमातून गुलाल खेळायला मिळेल हा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. तुम्ही गुलाल द्या. या 9 नंबरच्या कुठल्याही विकासाच्या प्रश्नाबाबतीत आम्ही कमी पडणार नाही. नुसते नगरसेवक नाही तर जयंतराव पाटील साहेबांच्या वतीने मी आज तुम्हाला शब्द देतो की जयंतराव पाटील साहेब असतील, विशालजी असतील, मी स्वतः असेल, आम्ही सगळेजण 9 नंबरच्या प्रभागाच्या बाबतीमध्ये विकासाची हमी घेतो आणि या परिसरातल्या लोकांचे जे काही राहिलेले प्रश्न असतील, रस्त्या संदर्भात, गटारीच्या संदर्भात, इतर काही प्रश्न असतील, तरुणांना रोजगार देण्याच्या संदर्भातला प्रश्न असेल, सर्व जाती धर्मातील लोकांना, महिलांना सुरक्षितता देण्याचा विषय असेल, हे सगळे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी निश्चितपणे आम्ही घेतो. ओढ्या या प्रसंगाच्या निमित्ताने बोलतो आणि आदरणीय जयंतराव पाटील साहेबांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी आज आले. मला एकच विनंती करायची आहे, या प्रभागात वातावरण अत्यंत चांगलं आहे. सगळ्यांनी पॅनल टू पॅनल वोटिंग करायचं. मला खात्री आहे चारीच्या चारी नगरसेवक मोठ्या मताधिकांनी या ठिकाणी निवडून येतील. तुम्ही सगळेजण यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. मला खात्री आहे या विकासाचा, प्रभागाचा विकास हा चांगल्या पद्धतीने येणाऱ्या काळात आम्ही घडू. ओढत बोलून माझे मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.